पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमधील टॅक्स, ग्रामपंचायतमधील घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि अंगणवाडी सेविकांच्या समस्या, चांदणी चौक ते कात्रज हायवेचा सर्व्हिस रोड आणि वाहतूक कोंडी, नागरिकांच्या प्रशासक असल्यामुळे होणाऱ्या गैरसोयींचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांसमोर पाडाच वाचलाय। यावेळी त्यांच्यासोबत सचिन दोडके, विशाल तांबे, किशोर कांबळे यांच्यासह खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूयात याबाबत काय म्हणाल्यात खासदार सुप्रिया सुळे। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची, रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा, रंग कलर्स ऑफ लाईफ। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। कॉर्पोरेशनमध्ये ना जिल्हा परिषदचं इलेक्शन झालंय, ना नगरपालिका, ना महानगरपालिका। त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, हे ज्या अडचणी, जे नगरसेवक रोज त्यांच्या सुखदुःखात असतात, ती पूर्णपणे यंत्रणा ठप्प आहे। त्याच्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत ते कोणीतरी मांडले पाहिजेत। म्हणून माझे अनेक वर्ष ज्यांनी अतिशय उत्तम काम कॉर्पोरेशनमध्ये केलं, अशा सहकाऱ्यांबरोबर दर 15 दिवसांनी 20 दिवसांनी मी कॉर्पोरेशनमध्ये येतो। याचं कारण प्रश्न सुटायला थोडासा प्रलंब होते, कारण का अनेक ठिकाणी पैसे नाही आहेत आणि कमिटमेंट होते पण काम होत नाही। रस्त्याची कामं उशिरा झाली आहेत, अनेक ठिकाणी गटारं वेळेवर साफ झाली नाही आहेत, सगळे जे DP झालेला नाही आहे, त्याच्यामुळे जे सर्व्हिस रोड्स आहेत ते होत नाही आहे। प्रचंड ट्रॅफिक पुण्यामध्ये होतो आहे, म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, ड्रेनेजचा प्रॉब्लेम, अनेक शाळा आहेत जिथे अतिशय तातडीने गरज आहे रिपेअर व्हायची। त्यानंतर 23 गावातला जो स्टाफ आहे, ग्रामपंचायतलीतला असेल, शिक्षणातला असेल किंवा सगळ्या किंडगार्टन म्हणजे त्या अंगणवाडीतल्या ज्या सेविका असतील, मग किंवा हॉस्पिटल PHCs जे आधी होते, त्या सगळ्या स्टाफच्या अनेक महिने प्रलंबित प्रश्न। सगळ्यात मोठा प्रश्न टॅक्सचा। टॅक्स आचारसंहिता आहे म्हणून त्याच्यावर स्टे दिला होता। आता आचारसंहिता संपलेली आहे, मग आता सरकारचा निर्णय काय आहे स्टेवर? कारण का लोकांचं म्हणणं आहे की तेव्हा तुम्ही आम्हाला रिलीफ दिला होता। शिवणे असेल, उत्तम नगर असेल, सगळ्याच गावांमधला हा प्रश्न आहे आणि आता नोटिसेस यायला लागल्यात हळूहळू। तर नक्की सरकारचा स्टँड काय आहे याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि UD सेक्रेटरीशीही मी स्वतः बोलणार आहे, कारण का पालकमंत्र्यांनी एक निर्णय घेतला होता की लोकसभेपर्यंत आता आचारसंहिता आहे म्हणून कुठला टॅक्स भरावा लागणार नाही। आता आचारसंहिता संपली आहे, लोकसभा संपून 1 महिना रिझल्ट लागून झालेला आहे, पण क्लॅरिटी येत नाही आहेत। हां, लोकसभेसाठी आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, सरकारच देऊ शकत। यापूर्वी पालकमंत्री अजितदादा दर 15 दिवसाला किंवा किमान आठवड्याला शुक्रवारी बैठक असायची, तर काहीच होत नाही। मला असं वाटतं हे सगळे प्रश्न तुम्हाला सरकारला विचारावे लागतील। मी विरोधी पक्षात आहे आणि हे MBBS सरकार आहे। MBBS म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार, MBBS। आणि नीटच्या परीक्षेत तुम्ही बघितलं काय झाले।